तुम्हा मान्य स्वामी ऐसे घडावे, मना माझी प्रतिकूल अनुकूल भावे. विकल्पतया आड काही नयेवो, असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो. आज कोल्हापूरचे श्रीयुत ना वा तथा रंगनाथ कुलकर्णी यांनी लिहिलेली आठवण. श्री संत विनोबांचा कृपाप्रसाद. आज ऐकूया याचा भाग पहिला. एकदा विनोबा मला म्हणाले होते, तू गुरुमार्गात येणार आहेस, पण त्याला वेळ यायची आहे. दक्षिणेकडे पश्चिम समुद्र किनाऱ्याजवळ एक तेजस्वी सत्पुरुष मला दिसत आहे. तो तेजस्वी सत्पुरुष म्हणजेच स्वामी स्वरूपानंद. 1965च्या एप्रिल महिन्यात अशी एक ठळक घटना घडली की त्यामुळं माझ्या पुढील जीवनावर त्याचा परिणाम घडला. परमहंसपदी पोहोचलेले साधू किंवा संतांच्या सहवासात थोडा काळ तरी माणसानं राहावं असा संस्कार माझ्या मनावर घडलेला असल्यानं असा सत्संग ईश्वर कृपेनं घडून आला. कोल्हापुरात श्रीयुत गोविंदराव गबाळे नावाच्या माझ्या मित्रानं असं सांगितलं की पूर्ण परमहंसपदी पोहोचलेले कुंडलिनी जागृत झालेले सत्पुरुष कुणाला पाहायचे असल्यास पावसला जाऊन जरूर पाहून यावं. अशा व्यक्ती पाहायला मिळणं दुर्मिळ असतं. माझी उत्सुकता आता शिगेला पोहोचली, पण योग नव्हता. त्यावर 6 महिने गेले. 1965च्या एप्रिल महिन्याचे ते दिवस होते. पावसला जाण्याच्या उद्देशानं जे 5 जण निघाले त्यात मी एक होतो. श्रीयुत पाटणकर नावाचे कुडाळचे एक गृहस्थ आमच्याबरोबर होते. त्यांनी आम्हा सर्वांना पूज्य स्वामी स्वरूपानंदांबद्दल बरीच माहिती देऊन आमची उत्सुकता अधिकच वाढवली. त्यावेळी मी खादी ग्रामोद्योग कमिशनमध्ये नोकरीस होतो. त्या 5 माझ्यापेक्षा वरच्या ग्रेडवर असलेले श्रीयुत गोटे हेही होते. पावसला पोहोचल्यावर आम्ही सर्वजण श्रीयुत सामंत म्हणजे तिथल्या हायस्कूलचे हेडमास्टर आणि संचालक यांच्याकडे उतरलो. श्रीयुत देसाई यांच्या घरी केव्हा जातो असं मला झालं होतं. हातपाय धुवून श्रीयुत देसाई यांच्या पडवीत आम्ही सर्वजण बसलो. 5 मिनिटानंतर आम्हा सर्वांना एकदमच आत बोलावलं गेलं. आत गेलो. तिथं नीटनेटक्या लाकडी कॉटवर अत्यंत दैदिप्यमान तेजस्वी सत्पुरुष बसलेले होते. हेच ते पूज्य स्वामी स्वरूपानंद. ही माझी खात्री झाली. त्यावेळी मात्र मला पूज्य विनोबांची आठवण झाली आणि अरे, ते आणि हे तेज एकच आहे, एकच तत्व आहे असं आतून कोणीतरी सांगितल्याचा भास झाला. मी भानावर आलो ते त्यांच्या हाताच्या इशाऱ्यानंच. त्यांनी आम्हा सर्वांना बाकावर बसायला खुणावलं. आम्ही बसलो. एका वेगळ्याच वातावरणात गेल्यासारखं वाटलं. मोजक्या शब्दांनी आणि हाताच्या खुणांनी कुठून आलात अशी विचारणा झाली. श्री पाटणकरांनी सर्वांची नावं आणि कामं थोडक्यात सांगितली. आम्हा प्रत्येकाचे चेहरे त्यांनी न्याहाळले. माझ्याकडे पाहून त्यांनी उजव्या हाताच्या तर्जनीनं खुणावलं आणि माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला. त्यांनी हळू आवाजात सांगितलं, नंतर भेटायला बोलावतो.
थोडा वेळ आम्हा सर्वांनाच बाहेर बसण्यास सांगितलं. काया कृश पण कांती अतिशय तेजस्वी, नजरेत करुणा दुसऱ्याचा वेध घेणारी पण अत्यंत शीतल, मुद्रा प्रसन्न जणू तेजोवलय. आम्ही सर्व बालकं त्या शांत तेजात बागडत होतो. असे एकंदर भाव पूज्य स्वामी स्वरूपानंदांच्याबद्दल त्यावेळी माझ्या मनात निर्माण झाले. आत्ता जसं आठवलंय तसं लिहिलंय. इतक्यात माझ्या नावाचा उल्लेख करून मला आत बोलावलं. मी गेलो. बसता क्षणीच विचारलं, तुम्ही काय करता? हा प्रश्न माझ्या मनाचा वेध घेणारा ठरला. मी त्या दिवसापर्यंत वर्षानुवर्ष जे करीत होतो त्या संबंधीच तो प्रश्न होता हे समजून विशेषतः पहाटे 10-5 मिनिटं बसून ओंकाराचं ध्यान श्वासाच्या लयीवर बसवलं आहे ते मी करीत असतो असं मी सांगितलं. करून दाखवा बघू. अत्यंत मृदू शब्दात मला पूज्य स्वामी स्वरूपानंदांनी आज्ञा दिली. आसनस्थ होऊन मी जे करीत होतो ते प्रत्यक्ष करून दाखवलं. त्यांनी ते सर्व लक्षपूर्वक न्याहाळलं. त्यात थोडीशी सुधारणा करायला सांगितली. स्वतः प्रत्यक्ष करून दाखवलं आणि माझ्याकडून करवून घेतलं. इथून पुढे असंच करीत जा. हे इतक्या हळुवार शब्दात सांगितलं की मी थक्कच झालो. विशेष आश्चर्य म्हणजे इतका आमचा सुखद संवाद झाल्यावर ते अत्यंत नम्र शब्दात आणि शांतपणे म्हणाले, हा ओंकार म्हणजेच सोहम. स्वतःकडे बोट दाखवून त्याचं ध्यान इथे सतत सुरू आहे. त्यावर मी विचारलं, सतत म्हणजे रात्री झोपल्यावर सुद्धा? या माझ्या बालिश प्रश्नावर त्यांनी मृदू हसून होकारार्थी मान हलवली. माझ्या आश्चर्याला मात्र काही पारावार राहिला नाही. तिथं त्यावेळी सेवेसाठी कोण होतं ते मात्र मला आता अजिबात आठवत नाही. त्या सेवकास खुणेनं बोलावून स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्त्वज्ञान हे डॉक्टर राय परांजपे यांनी लेखबद्ध केलेलं मोठं पुस्तक काढायला सांगितलं. हे पुस्तक वाचा आणि काही शंका असल्यास पत्रानं कळवा असं सांगून माझ्या हातात ते पुस्तक दिलं. अर्थात कोल्हापुरात असताना श्रीयुत दत्ताबाळांच्या सत्संगासाठी जात होतो आणि काही शंकांचं समाधान झालं नसल्याचं त्यांनी ओळखलं होतं. यावेळी त्यांचं वयही पूज्य स्वामीजींनी विचारल्याचं आठवतं. साधकाची साधना मुरंब्यासारखी मुरावी लागते, त्यासाठी ही चौकशी असावी. त्यावेळी 25शीही अद्याप न उलटलेला एक तरुण असल्याचं मी बोललो. त्यावर ते स्तब्ध झाले आणि म्हणाले, थोडे बोलण्याचे श्रम घेतल्यावर थोडी विश्रांतीची जरुरी असते. असं त्यांनी सांगितल्यावर मी उठून बाहेर आलो. एवढ्या वेळेपर्यंत म्हणजे 20 मिनिटांपर्यंत बाहेर माझी वाट पाहत स्नेही मंडळी बसून होती. त्या दिवशी रात्री आम्ही पावसला मुक्काम केला होता. मुक्कामास श्रीयुत सामंत यांच्याकडेच होतो. श्रीयुत सामंतांनी आम्हा सर्वांचा पाहुणचार अपेक्षेबाहेर चांगला केला. जिथं संत असतात तिथल्या वायुमंडलात, वातावरणात, त्या वास्तूत निदान एक रात्र तरी घालवावी असं स्पष्ट सांगून त्यांनी आम्हाला सर्वांना ठेवून घेतलं.
या 10-15 मिनिटांच्या भेटीमध्ये स्वामींनी मला कितीतरी सूचना अत्यंत सूचक शब्दात सांगितल्या. त्यांचा बोध त्यावेळी मला होऊ शकला नाही. पुढे त्यांचा प्रत्यय येत असे, रोज जमेल तसं 5-10 मिनिटं हेच तुम्ही जे करता ते सुधारणा करून करीत चला. बाकी इतर दृष्टीनं तुम्हाला मार्गदर्शक भेटत राहतीलच. या त्यांच्या बोलण्याचा अर्थ मी त्यावेळी समजू शकलो नाही. मार्गदर्शक याचा अर्थ भौतिक दृष्टीनं एवढाच समजलो. पण ही पहिलीच भेट हृदयाचा ठाव घेणारी ठरली. कोल्हापूरच्या श्रीयुत ना वा तथा रंगनाथ कुलकर्णी यांनी लिहिलेल्या श्री संत विनोबांचा कृपाप्रसाद या आठवणीचा हा होता भाग पहिला. उद्याच्या भागात आपण या आठवणीचा भाग दुसरा ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.